धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण, जाती भेदाचे ना कधी केले राजकारण, समाजात बांधले हो समतेचे तोरण. आमची भाजपा हो सर्वांची. 16व्या शतकात संत तुकाराम आहे, वारकरी परंपरेची सगळी सुरुवात तेव्हापासून झाली. हे सगळं होत असताना मोगलाईचं राज्य आहे आणि संतांनी आपला विचार जिवंत ठेवला. त्या ठिकाणी मानवी व्यवहार शिकवला, समाजात जगण्याची उच्चतम मूल्य सगळ्या संतांनी शिकवली. 16व्या शतकामध्ये असा एक दिवस होता, शहाजी राजांना वाटलं, जिजाऊंना वाटलं की आपल्या विचारांचं राज्य यायला पाहिजे, आपल्या विचारांचा राजा झाला पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांवरती संस्कार करून त्यांनी असा एक राजा तयार केला. जी राजमुद्रा आपण नेहमी म्हणतो ना, प्रतिपक्षण लेखेवरती सुष्मतीत आहात शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ती राजमुद्रा आपण खूप छान लावून ठेवतो, अष्टावधानी म्हणून आहे ती. पण ती राजमुद्रा शहाजी राजांनी तयार केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानायचं असेल तर आईच्या आणि वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पुरं करणारा एक जागतिक पुत्र म्हणून शिवाजी महाराजांकडे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. अनेक लोक राजकारणाकडे बघतात की आपल्याला काहीतरी झालं पाहिजे, नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान. पण का झालं पाहिजे याच्याकरता हा प्रशिक्षण वर्ग आहे आणि याच्याकरता हे आजचं व्याख्यान अतिशय महत्वाचं होतं की प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी आपण. ही संस्कृती, ही संस्कार या पक्षामध्ये या सगळ्याच मंडळींवर झालेले आहेत. 12 वर्षातच त्या ठिकाणी इतिहास घडला आणि आपण सत्तेत आल्यानंतर या सगळ्या संकल्प योजना यांना अतिशय गती मिळाली. आज मगाशी डिजिटल इंडियाची गोष्ट झाली, जगाच्या डिजिटल व्यवहारापैकी 40-50% आज भारतीयांकडून होत आहे. अशा पद्धतीने एका धोरणाने परिवर्तन सर्वसामान्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत. त्याच्यामुळे हळूहळू अशा पद्धतीचे आपल्याला हे विचार तळागाळापर्यंत पोहोचून एकरूप होऊन देश सशक्त देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला या चळवळीमध्ये सगळ्यांनी मनाने त्या ठिकाणी सहभाग व्हायचा आहे.